फ्रेंड्स, मी श्वेता नागवेकर हाऊसवाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण श्री स्वामी समर्थ। तर आज आहे सोमवार आणि काल रविवारी रात्री म्हणजे आम्ही गुरुवारी रात्री आम्ही अक्कलकोटला जायला निघालेलो आणि रविवारी आम्ही तिथून निघालो। सकाळी आमची 9:30ची ट्रेन होती, म्हणजे थोडीशी लेट झाली आणि मग त्यानंतर मग आम्ही रात्री 10:30ला संडेला रविवारी रात्री 10:30ला आम्ही घरी पोचलो आणि आज आहे सोमवार। तर काल अक्कलकोटवरून आल्यावरती तिकडे असताना एकदम मस्त फ्रेश वाटत होतं, खूप छान वाटत होतं, पण इकडे आल्यावरती थोडासा थकवा झाल्यासारखा वाटला, पण ठीक आहे। तर आल्यावरती सगळं बॅग जेवढे कपडे वगैरे नेलेले ते सगळे वॉश करणं वगैरे त्यातच आज पूर्ण दिवस गेला आणि आता मी संध्याकाळी व्हिडिओ बनवते आहे। तर आता मी एकच असा पुलाव बनवला आहे जेवणाला। अनंतांना आज यायला लेट होणार आहे कारण त्यांचं थोडं काम आहे, तर त्यांना यायला लेट होणार आणि इथे चालू देवांगचा अभ्यास, कारण फ्रायडे सॅटर्डे संडे मज्जा केली, एन्जॉय ना। तर आता देवांगचा अभ्यास चालू आहे, तर देवांग करतोय अभ्यास। माझं झालं आहे, म्हणजे एकच पुलाव राईस केला आहे आणि थोडीशी कोशिंबीर, तसं जेवण बनवून झालेलं आहे। तर आता देवांगचा अभ्यास होईपर्यंत आम्ही थांबू आणि मग मी आणि देवांग जेवून घेऊ। आणि अनंत बोललेत की 10-10:30 होतील त्यांना आज यायला, तर बघू कसं काय ते। आणि त्यानंतर जेवून झाल्यावरती मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली। शॉपिंग म्हणजे काय की स्वामींच्या सगळ्या गोष्टी काय काय घेतल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवेन की काय काय शॉपिंग केली ती। तर ते सगळं जेवण वगैरे झालं की मग नंतर अनंत आले की मी काय काय वस्तू घेतल्या त्या तुम्हाला दाखवेन। तर इथे अनंत ऑफिसमधून आलेले आहेत, त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता मी काय काय वस्तू त्या घेतल्या ते पण तुम्हाला दाखवते, पण त्याआधी जरा देवांगला बघा। देवांग बसले मोबाईल घेऊन, कारण तो उशिरापर्यंत अभ्यास करत बसलेला। थोडा वेळ त्याला मी मोबाईल देते, तर जरा 10-15 मिनटं तो मोबाईल बघतोय। तर आपण काय काय वस्तू आणल्या ते मी तुम्हाला दाखवते। तर मी तिकडून काय काय आणलं। शॉपिंग म्हणजे काय, म्हणजे स्वामींना ज्या लागणाऱ्या, अक्कलकोटला गेलोय तर स्वामींच्या इथेच गेलोय आपण, तर ऑफकोर्सच त्यांना लागणाऱ्या त्याच वस्तू आपण घेऊन येणार। तर तिथून मी ना मस्त असं म्हणजे माझ्याकडे ते स्वामींचं ते आसन आहे, तुम्ही बघितलं असेल माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मला हे एक छान वाटलं। 2 साईडला लोड आहेत आणि खाली ही अशी बसायची अशी त्यांची ती आसनाची काय बोलतात त्याला, असं काहीतरी ठेवायचा जो कपडा असतो ना त्या टाईपमध्ये गादी ठेवतो। तर ही गादी आणि 2 लोड असं मी ऑरेंज कलरचं हे घेतलेलं आहे। त्यानंतर ते हे चंदन, तर मी ना ॲक्च्युली चंदन जे आणलेलं ना ते काय माहिती थोडंसं वेगळंच आहे, तर मला तिथे हे एक चांगलं वाटलं, तर त्यांच्याकडून मी म्हणजे बघूनच हे घेतलं। असं ऑरेंज चंदनाचंच आहे, खूप छान स्मेल आहे याला, तर हे एक घेतलं चंदनचं एक चंदन। आणि हां, ते पाणी पिण्याचा जो हे तांब्या असतो ना तो आहे माझ्याकडे एक, पण मला हे थोडंसं अजून एक थोडा मोठा साईजचा माझ्याकडे आहे, तो छोटा आहे, तर हा थोडासा मोठ्या साईजचा आहे, तर हा मला आवडला म्हणून हा एक घेतला। मला पिशवीतून भरून ठेवण्याचा काळा पडणार। त्यानंतर हे तर स्वामींना आवडतं ते अत्तर, ते हिना अत्तर, तर हे आहे हिना अत्तर, खूप छान स्मेल आहे याचा पण। आणि या आहेत स्वामींच्या गळ्यात घालतो ना आपण त्या माळ, तर मला ना थोडं ती रुद्राक्षवाली माळ हवी होती, पण माझ्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे ती छोटी आहे, तर त्या ह्याचं ना रुद्राक्षाचं माळ नाही भेटत, मोठ्या मूर्ती ज्या होत्या, तर मी थोडं त्या टाईपमध्येच एक छोटीशी ही एक माळ घेतलेली आहे आणि ही एक आहे,
येलो कलरची, मस्त क्यूट वाटतात, खूप छान वाटतात. अजून मी तिथून आणले आहेत मस्त वेगवेगळ्या कलरचे स्वामींचे फेटे. माझ्याकडे ना वस्त्र ती आहे सगळ्या कलरची, तर मला हे फेटे खूप आवडले. छान असे छोटे छोटे. एक ऑरेंज कलरमध्ये आहे भगवा, एक लाल कलर आहे, रेड कलर, त्याच्यानंतर स्वामींचा आवडता कलर पिवळा कलर, आणि दुसरा एक आणला आहे तो मी पिंक कलरचा. म्हणजे रोज मी हे चेंज करू शकते. आणि अजून पण माझ्याकडे ना 3-4 फेटे आहेत असे छान छान, पण मला हे तिथे खूप आवडले, तर मी ते हे घेतले. आणि हे फेटे ना 30-30 रुपयाला वगैरे आहेत एक फेटा, म्हणजे साईजनुसार. तर माझ्याकडे छोटी मूर्ती ते ह्याचे 30 रुपये, पण सांगताना ते लोक 50 वगैरे असा रेट सांगतात, तर 30-30 रुपयाला वगैरे देतात. पण खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत. मी जेव्हा स्वामींना हे सगळे वस्त्र वगैरे घालेन ना, त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि ही एक अजून एक माळ मला आवडली, ती मोत्यांची आहे, पिवळ्या कलरची, खूप छान वाटते हे पण. आणि मस्त छान असा सुगंध आहे अशी. ही एक कोणतं आहे, रॉकेट सिडान अगरबत्ती आहे, तर तिचा एक स्मेल खूप छान आहे. हा म्हणजे असं चंदन सारखं असं हे येतो, खूप छान स्मेल आहे. तर ती एक मी अगरबत्तीचं एक घेतलं तिथून. त्यानंतर हे चंदन प्रेमी धूपबत्ती आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या सगळ्या स्टिक्स आहेत, आणि धुपासारखंच एकदम मस्त स्मेल येतो. त्यांच्या इथे लावलेली होती, तेव्हा मी त्यांना विचारलं की ही कोणती आहे, तर त्यांनी सांगितली ही वाली येते, एकदम जसं धूप लावतो ना त्यासारखं त्याचा स्मेल येतो. ती एक मी घेतली आहे. अजून एक मला चंदनचं एक चांगलं वाटलं, तर मी ते घेतलं आहे. कोणत्या कंपनीचे, मनोहर म्हणून कंपनीचं आहे चंदन, तर ते पण मी एक घेतलं आहे. हे आमच्या गाडीमध्ये लावलं, आम्ही असे 2 घेतले, म्हणजे माझ्या बहिणीच्या गाडीमध्ये जी रसिकाच्या, त्यांच्या 4 व्हीलरमध्ये लावायला आणि आमच्या 4 व्हीलरमध्ये लावायला हे स्वामींचं हे घेतलं फोटो. मस्त असं गाडीमध्ये लावायचं आहे आम्हाला. त्यानंतर मी एक स्वामी समर्थ नित्यपाठ मानसपूजन नामस्मरण, हे पण कधीतरी पटापट असं म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेली तर तेव्हा मला वाचता येऊ शकेल असं मी छोटंसं पुस्तक घेतलं आहे. माझ्याकडे तर तुम्ही बघितलंच असाल की स्वामी समर्थ सारामृताची हे तर आहेच माझ्याकडे, पोथी तर आहे, ती मी रोज नित्यनियमाने 3 पाठ त्याचे वाचतेच. पण हे एक मी छोटंसं घेतलं की त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणून ही छोटंसं पुस्तक रोजचं कॅरी करता येईल. त्यानंतर मी अजून एक छान गोष्ट घेतली आहे, ते म्हणजे हे मला दरवाजावर लावायचे आहे, आणि ह्याच्यावरती लिहिलं आहे हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. आणि मला खूप आवडलं, तर हे मी दरवाजाला लावायला घेतली. दरवाजाला लावायचीच पाटी आहे ही, स्वामींचा फोटो आहे, आणि हे म्हणजे मला बघितल्यावरच हे खूप आवडलं, म्हटलं हे घेऊया, तर हे एक घेतलं. आणि ही काउंट मशीन घेतली मी. कधी पण आपण हे करते मी ॲक्च्युली ना, जेव्हा ते 11 माळ वगैरे करायचे असायच्या ना, तर मी त्या हातावरती काउंट करायची. तर म्हटलं ही मशीन एक घेऊया, मला ती एक बरी वाटली, तर मी ही एक मशीन घेतली. आणि बाकी काही नाही, हे देवांगणे हातात घालायचा महाकाल, हातात घालायचा रबर बँड, तर असं. आणि भरपूरशी अशी प्रसादी घेतली आम्ही तिथे कल्ली पेढा आणि बाकी असे ते कुरमुरे वगैरे असतात, त्याचाच प्रसाद असतो, तर तो मस्त असा प्रसाद घेतला. आणि मम्मीने सेम माझ्यासारखी स्वामींची छान तिथे, म्हणजे आम्ही सगळी दुकानं फिरलो, पण आम्हाला पाहिजे तशी मूर्ती भेटत होती. आणि एका ठिकाणी आम्हाला दुसऱ्या दिवशी सेम जशी माझ्याकडे आहे तशी स्वामींची मूर्ती आम्हाला तिथे भेटली. तर मग ती मम्मीने घेतली. आता मम्मीने अजून त्या मूर्तीची स्थापना केलेली नाही आहे, ती व्यवस्थित त्यासाठी माझ्यासाठीच काच वगैरे बसवून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मूर्तीची स्थापना करणार आहे. तर गुरुवारी वगैरे ती करेल. तर मी कधी मम्मीकडे गेली तर तुम्हाला मम्मीच्या मूर्तीची पण स्थापना कशी केली ते पण दाखवेन. आणि मम्मीने पण सेम ते घराला लावायची पाटी, अगरबत्ती,
परत फेटे वस्त्र वगैरे ते तिने पण घेतलं. तर खूप छान छान भेटलं आणि म्हणजे जेवढं घेऊ ना आपण स्वामींची सगळ्या वस्तू तेवढ्या म्हणजे असं वाटतं की अजून घेतच राहावी. मी तर 2 दिवस खूप काय काय फिरून अशा गोष्टी घेतल्या आणि खूप छान वाटलं. आणि अक्कलकोटला आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं, मस्त असं प्रसन्न वाटले. येताना असं यायचं मनच वाटत नव्हतं. तसं आम्ही मस्त असं जाऊन आलो. आणि आता हे मी सगळी स्वामींचे वस्त्र फेटे वगैरे जेव्हा जेव्हा स्वामींना घालेन ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेनच की किती छान वाटतं. आणि तर आजचा हा माझं शॉपिंग मी तुम्हाला बोललेली काय काय थोडीफार केलेली मी तुम्हाला दाखवेनच. तर आजची शॉपिंगची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी आणलेल्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.